नमस्कार मंडळी, आज एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. ठेचा पाव, मिरची ठेचा पाव आहे. खूप सुंदर टेस्टी, जरा वेगळी अशी आहे. काहीतरी चटपटीत खायचं असेल ना, अशी छोटीशी भूक लागली असेल ना, तर अशा पद्धतीने ना ठेचा पाव करून बघा. इतका सुंदर लागतो ना. चीज ठेचा पाव आहे. आपल्याला करूया सुरुवात. इथे मी थोडी लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती आपण थोडी जरा आधी जाडी कापून घेऊया. एक 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची तिखट असल्यामुळे 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतली आणि ती आपण अशा पद्धतीने अशी जरा जाडी कापून घ्यायची आहे. मस्त अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. अशा पद्धतीने आपण सगळी मिरची कापून घेतलेली आणि लसूणही जाडी कापून घेतलेली आहे. एका आता भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं. 1-2 टेबलस्पून तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि लसूण जे कापलेलं होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकून थोडंसं नुसतं तेलावरती ना त्याचा जरासं कच्चटपणा घालवण्यासाठी परतवून घ्यायचं. आपल्याला असं काही खूप शिजवायचं नाही आहे, थोडंसं परतवून घ्यायचं आहे, त्याचा जरासा कच्चटपणा कमी करण्यासाठी. मस्त रेसिपी आहे आणि मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आता एका मिक्सरमधनं आपल्या छोटं ते सगळं व्यवस्थित आहे ते एकदम असं जरासं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे. अगदी काही बारीक करायचं नाही. त्यासाठी इथे आता मी हा असा छोटासा आपला ग्राइंडर वापरते. त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून शेंगदाण्याचं कूट, म्हणजे शेंगदाणे भाजून ते मिक्सरला बारीक करून त्याची जी पावडर असते ती पावडर त्याच्यात टाकलेली आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचे कूटने अजून छान फ्लेवर येतो आणि थोडासा तिखटपणामध्ये जरा पण बॅलन्स होतो, त्याच्यामुळे आपण इथे शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीचे गॅजेट्स जर आपल्या किचनमध्ये असतील ना तर खूप कामं पटकन होतात. त्याच्यामुळे जर ह्याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट्स करून सांगा, मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देते. हे बघा, अशा पद्धतीने थोडं जाडसर असं आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. पटकन अशा गोष्टी ह्याच्यामध्ये होतात, त्याच्यामुळे नक्की अशा पद्धतीचे गॅजेट्स आपल्या किचनमध्ये नक्की ठेवा. आता एका तव्यावरती थोडं बटर टाकून घेतले आणि 1 चमचा हा ठेचा आपण त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. जेवढे पाव आपल्याला गरम करायचे त्याच्यानुसार थोडा ठेचा असं बटरवरती गरम करून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून आपण धणे पावडर, 1/4 टीस्पून जिरा पावडर टाकून घ्यायची आहे आणि परत थोडंसं चवीनुसार मीठ जर लागलंच तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. जरा बटर टाकल्यानंतर आणि धणा जिरा पावडर टाकल्यानंतर थोडंसं मिठाचं प्रमाण वाटलंच तरच टाकायचं आहे. ते थोडंसं असं परतवून घेऊया आणि इथे आता मी 2 पाव घेतलेले आहेत. ते असे मध्ये कट करून घ्यायचे आणि ते पाव आपण ह्या त्या मसाल्यावरती दोन्ही साईडनी छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहेत. मिरची किती तिखट असेल त्यानुसार बटर आणि धणा जिऱ्याच्या पावडरचं प्रमाण हे कमी जास्त ठेवायचे. मिरची जर तिखट असेल आणि नंतर तुम्हाला असं वाटलं की आता मिरची खूपच तिखट आहे तर मग त्या धणा जिरा पावडरचं प्रमाण थोडंसं वाढवलं, बटरचं प्रमाण थोडं वाढवलं तरीसुद्धा चालेल. आता मध्ये तुम्हाला असं वाटलं की नाही थोडं ड्राय वाटतंय तर अजून त्याच्यामध्ये थोडं बटर ॲड करून पाव आहे त्याला क्रिस्पीनेस आणू शकता तुम्ही. आता एक साईड आपली झालेली आहे, दुसरी साईडला सुद्धा आपण अशाच पद्धतीने जरा तो मसाला लावून घेऊया. दोन्ही साईडनी असं छानपैकी असा मसाला लावून घ्यायचा आहे. आता आणि हे सगळं मीडियम फ्लेमवरती करायचं. तर थोडं चीज घ्यायचं आणि चीज आपण हे असं ह्या पद्धतीने आतल्या जे बाजू असेल पावाची त्याच्यावरती असं भरपूर प्रमाणात टाकून घ्यायचं. जर तुम्ही चीज लवर असाल तर खूप जास्त प्रमाणात टाका, खूप सुंदर लागतं. नाही तर थोडंसंच टाकलं तरीसुद्धा चालेल. आता आपण ही बाजू बंद करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण आपला मसाला ठेचा पाव तयार केलेला आहे.
त्याच्यावरती जो एक्स्ट्रा मसाला त्याचा आला होता तव्यावरती उरला होता तो सुद्धा असं मी वरनं त्याच्यावरती टाकलं आहे. त्याला थोडंसं असं क्रंचीनेस आता आलेला असतो आणि परत त्याच्यावरती थोडंसं आपण चीज टाकून घेऊया. हे वरचं चीज टाकणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जास्त आवडत असेल तरच टाकलं तरी टाकेल, नाहीतर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपला ठेचा पाव तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.